नाही नाही, आता जातच नाही ना मी. आता बोलावलं तरी मला जात नाही ना. आता राजू तुम्ही सांगा, हलकडासारखं म्हणलं कोण जाणार आहे? हा, पुऱ्या गावातून मला घर सोडलं म्हणलं ते ना. हा, त्यानं म्हणलं मला घरी यायला पाहिजे होतं, म्हणलं मला सांगायला पाहिजे होतं की बा बंडू पाटील आपल्या गावात म्हणजे आपल्या वावरातनी पंगत आहे हो, तुम्हाला या लागते बा. हा, कामधंदे टाकून का होईना पण तुम्हाला या लागते. अरे बा मी गेलो असतो ना. हा, मी गेलो असतो ना. म्हणलं मला काय पत्रिकाच पाहिजे का? नाही, फक्त म्हणलं प्रेमाचे 2 शब्द पाहिजे ना. हा, ते म्हणलं का त्या बबनानं म्हणलं बोलाव नाही का? आता झाले पुरते का हो? सुद्धा लागते का राजा ते? तुम्ही माणूस कोणते राजा? म्हणजे तुमची गावात का पोच का कमी आहे का राजा? अरे 2 पंचवार्षिक म्हणलं राजा, सरपंच राहिलेला माणूस म्हणलं. आता माझी सरपंचच म्हणा लागेल ना. हा, आता माझी सरपंचाला जर म्हणलं तुम्ही आता आमंत्रण सांगत नाही तर म्हणजे लहान नाही झाली का तुमची? हा, म्हणजे तुम्ही काय पंतप्रधानाची औलाद आहे का? हा, इथंच तर इज्जत कमी होते मग माणसाची. एकटा म्हणलं बिन बोलावलं गेले की त्याला वाटतं असंच आहे वाटते हे. हा, याला म्हणलं आमंत्रण द्या नका देऊ तरी जातेच बा. हा, तिथं म्हणलं माणसाची किंमत कमी होऊन जाते ना. आणि लोक म्हणलं आपल्याला कमी लेखते. असं आहे ना ते. मग लोक असंच पाहिजेत ना, असंच पाहिजे म्हणलं. म्हणजे कोणत्याही कार्यक्रमात मग तुम्हाला आमंत्रण देतच नाही. त्याला वाटतं बा आता याले आमंत्रण द्या का नका देऊ, हे येते तोंड उचलले की चालला बा. असं म्हणजे हे नाही झालं पाहिजे बा. हो, त्याच्यानंच मग मी जात नाही हो ना. त्याच्यापेक्षा म्हणलं बा आपले मस्त वावरातले कामं करायचे बा, आणि टेन्शन काही घ्यायचं नाही. आणि संध्याकाळी आणतो ना मस्त किलोभर मटण आणतो म्हणलं बोकड्याचा, 1 नंबर बनवला होता म्हणलं बायकोले, आणि मस्त जेवतो म्हणलं आम्ही घरात नाही. हा, आणि तुम्ही जर म्हणलं तिकडे जेवायला जासाल नाही तर आपल्या घरी या म्हणलं. हो, अर्धा किलो मटण हे बा आणखी वाढून देतो ना. बहीण लेखा लक्ष ह्या बंडू पाटला का चाट कशी द्याव? तिकडे म्हणलं जेवायचा टाइम झाला असं. आता याच्या म्हणलं रागापाई का आपण उपाशी राहतं का? आता संध्याकाळी म्हणलं हे मटण आणते काही नाही काही. लक्ष इथून निघायची पायरे लवकर. हे हुड ते काय म्हणते आपली काही तिकडं म्हणजे अशी इच्छा नाही आहे जायची. जात नाही ना आम्ही बी. हो, म्हणजे आता तुम्हाला जर समजा काय म्हणते ना ते जेवायला जर समजा सांगितलं नसेल तर म्हणलं आमचं जाणं बरोबर आहे का? पण समजा म्हणजे एक विचार असा आहे तर की म्हणजे बा त्यानं म्हणा बा तुम्हाला तर सांगितलं होतं मग तुम्ही खाऊन नाही आले. बरं ठीक आहे, मग आता तुम्हाला वाटतं कोणाच कार्यक्रमाचा बा आम्ही हे देत नाही तर मग असं व्हायचं बा की तुम्हाला बंडू पाटलाच नाही येऊ दिलं असं होईल ना ते. म्हणजे त्यातनी तुमचं नाव खराब होईल ना असं वाटते बा मला. बरं तुम्हाला काय वाटतं म्हणलं आम्ही जेवायला जाव का नाही जाव? अबे लक्षा काका, लेखा निघाची कर नाही तू. यार थुत्राचा लेखा लक्षा काका एवढा मोठा माणूस आहे, पण लेखा कशी चाट द्यायची हे तिला आणखी माहित नाही. हे तर राजा बह्याड थुत्राचा. आपलं तुम्हाला हाय वाटतं ना आमंत्रण? म्हणलं मग तुम्ही जासान तर जा बा. म्हणलं आता तुम्हाला काही मी अडवत नाही. काऊन का म्हणलं ते आणखी मलाच नाव खराब करायचं ना. ते म्हणून बा आता बंडू पाटला यायला येऊ दिलं नाही बा, तर म्हणून बा आता शोभली का म्हणून बंडू पाटलाची पुऱ्या गावात म्हणलं मलाच नाव खराब करायचं. त्याच्या जरा म्हणलं त्याच्या जरा भेवच लागते ना. आता कसं आहे म्हणजे जाव का नाही जाव जरा म्हणलं आपल्याला आता विचार पडलेला आहे. म्हणजे आता तुम्ही इकडं वावरात नाही आहे तर म्हणलं तिकडं तरी आमचं मन लागते का राजा तुमच्याशिवाय? हा, तुमच्याशिवाय म्हणलं आमच्या नळल्यातनी घात जाईन का बा म्हणतो असं म्हणू लागलो. हा, जर म्हणलं तुम्ही असते तर जरा बरं वाटलं असतं. आता म्हणलं तुमचा शब्द काही आम्हाला मोडता नाही येत बा. तुम्ही जर म्हणसान जा तर आम्हाला तर जाच लागेल ना बा, जाच लागेल ना. तुमच्या पुढे म्हणलं आम्हाला जाता येतं का? अबे हो मन झाले हो मन. नाही नाही, तसं नाही म्हणा. तुम्ही जा, तुम्हाला तर जाच लागते. तुम्हाला तर म्हणलं मी पाठवतोच म्हणा, तसं काही नाही. पण समजा एक विषय समजा सांगू लागलो बा, जर तुम्हाला जर समजा नाही जाऊ दिलं नाही तर म्हणलं ते मावरच सारखा व्हायचा बा आणखी. अरे फेका राव तिकडे बंडू पाटील. आता तुम्ही नाही म्हणता तर आम्ही जात नाही ना. जात नाही ना म्हणलं आम्ही. अरे आपण करायचं मटण काही खाल्लं नाही का? नाही आता झालं म्हणलं. आता आम्ही जात नाही हो बंडू भाऊ. हो, जातच नाही म्हणलं आता आम्ही. नाही बरोबर आहे. लक्षा काकाचं बरोबर आहे ना. अरे हे जमली का राजा म्हणलं तुम्हाला सांगितलं नाही जेवण करायला, म्हणजे हे लहान नाही झाली का? लहान नाही झाली का म्हणलं? मायची खटखट असं म्हणता. बरं ठीक आहे, तुम्ही नका जाऊ. संध्याकाळी म्हणलं हे बा तुमच्यासाठी मटण आणतो ना मी. आणतो म्हणलं मटण, टेन्शन नका घेऊ. अरे ती मायची खटखट होते का रे आपलं हे. पण मी म्हणतो राजा म्हणजे तुम्हाला खराब नाही म्हणलं पाहिजे ना. हो, खराब नाही म्हणलं पाहिजे ना. अरे तुमच्यावरचा म्हणलं बेसरपणा आम्ही करतो ना. आम्ही करतो म्हणलं दोघं जण. हे म्हणजे आता त्याला तिथं जाऊन सांगा लागेल ना बा. आता बंडू पाटला सांगत नाही पण हे बा त्यानं आम्हाला म्हणलं अळवलं नाही बा. आम्हाला या तर सांगितलं ना असं करतो ना. नाही का लक्षा काका तो आलाच म्हणलं बरोबर आहे. आपल्याला म्हणलं हे पहा काही हो जाच लागत म्हणलं. हो, खालची मान म्हणलं आपण भले तिथं वर करू नाही, पण आपल्याला म्हणलं बंडू पाटला हाड तिथं जाच लागते. हो इचिन तसं म्हणता नाही. बरं एक काम करा ना बा, तुम्ही जा ना जेवण कराले. बरं बा, तुम्ही जा म्हणता तर जातो बा. आता तुमच्या समोर राजा बंडू पाटील काहीतरी गेलो का आज जाणार? हा, तुमच्यासाठी म्हणलं हे बा आम्ही बेसरमपणा करायला तयार आहो ना, जातो ना आम्ही. अरे हो बंडू पाटील. बहीण बबन्या कसा आला म्हणा? का बे का रे बबन्या रे? हा, काय आवाज देऊ लागला म्हणलं मला? हा, अरे काय राजा बंडू पाटील तुम्ही माणसं. हा म्हणलं आपल्या घरचा राजा इतका मोठा प्रोग्राम आहे आणि तुम्ही म्हणलं त्यातनी हजर नाही, म्हणजे लहान नाही झाली का तुमच्या? इकडं म्हणलं तुम्हाला वावरातले काम अर्जंट आहे का? अर्जंट आहे का म्हणलं? नाही सांगा ना मला. अबे भोपाळ सुट्या बबन्याला का तर पुऱ्या गावाला म्हणलं जेवायला बोलावलं. मला बोलावलं का बे तो? हा, मला बोलावलं का म्हणलं? असं का?
आता तुम्हाला म्हणलं आमंत्रण पाहिजे का? अरे बंडू पाटील राजा, घरच्या माणसाला म्हणलं आमंत्रण द्यावं लागत असते का? अरे प्रोग्राम म्हणजे तुमच्याच घरचा होय ना बाबा. हा आता मला घर तुमच्या घर का वाटलं गेलं का बाबा? काय खरंच माणसं आहात तुम्ही. तो मग आपलं म्हणजे सांगितलं तर नाही मग मला जेवण करायला आणि पुऱ्या गावाला म्हणलं तू सांगू लागला म्हणजे या 2 खापरायने म्हणलं पुरा गाव सांगितलं ना आणि म्हणलं मला समोरून गेले पण असं मला म्हणलं नाही की बा तुम्ही जेवण करायला या का काही तर मग काय समजणार हवे मी. अरे बा बंडू पाटील त्याला मी आज म्हटलं होतं, म्हणलं तुम्ही बंडू पाटलाला आमंत्रण सांगू नका म्हणलं. एवढ्या मोठ्या माणसाला म्हणलं मी लेकराच्या हातून सांगणार आहे का? हा त्याला म्हणलं मी स्वतः सांगतो. पण झालं असं म्हणलं मला सकाळी तहसील जायचं काम पडलं ना, त्याच्यानं म्हणलं त्याला काम ऐकलं आणि जसा म्हणलं मी वावरात गेलो बस गाडी ठेवली आणि सामान म्हणलं नेऊन दिले की पहिले तुम्हाला पाय तुटलं म्हणलं गावातनी आणि तुम्ही राजा मला वावरात भेटले. हा अरे काय राजा असं नसते ना बाबा. चला चला बरं वावरात तुम्ही. हे तिया मायची खटखट अरे असं होय का? आणि सांगलं का मला वाटलं तर मला सांगितलंच नाही का जेवाले. बरं मी काय म्हणतो काही घ्या लागतं का म्हणलं गोड धोड हे ते सांग म्हणलं. हो आताच म्हणलं हे बाई इथून घेऊन घेतो मी. हा म्हणजे कोणतं भांडा कुंडा हे ते जर काही घ्यायचं तर मला सांग ना. आणि आपली गाडीच काढतो ना, कमांडर काढतो म्हणलं, कमांडर घेऊन जाऊ आता. समजलं राजा बंडू पाटील, असं वाटलेलं का समजते का नाही देवा परमेश्वरा. जमलं रे बाबा. हो चालते तसं करा मग. घ्या आपली कमांडरच घ्या आता. चला निकाल धरा म्हणलं गाडीतच जाऊ. नाही गंगे नाही हो, लहान पोळा आहे बाबा करायचे म्हणलं किती का एक पोत्याची कणी खाय का काय हो माय. माय कायच करा बाबा आता बाई तुमचं. हा का एक पोत्याची कणी का आपलं काय गाव का एवढं मोठं आहे का हो माय. इन मिन म्हणलं 150 लोक नाही का पोता भरायची कणी लागतं का म्हणलं. माय कुकडे नको भादरू बाई गंगे. काका 150 लोक आहे का म्हणलं आपल्या गावात मी. हा चांगले म्हणलं 500-600 लोक असेल ना. हा बरं असू दे ना 500-600 आणि म्हणलं स्वयंपाक करतो ना. आता म्हणलं 150 सांगितल्यावर आम्ही स्वयंपाक करणार आहो का? 500 राहू का 600 राहू म्हणलं. तुला स्वयंपाक म्हणलं आम्ही करून देतो ना बिचारे माय. काय म्हणलं खोटी बोलतो तू. आई म्हणलं आता हे देवा धर्माचं काम आहे ना म्हणलं खोटं बोलायला शोभते का तुले. बाई कल्पे एवढा चायकपणा नको करू बाबा. त्याच्यासाठी नाही म्हटलं म्हणलं मी. म्हणलं तुम्ही आता स्वयंपाक नसता केला तर मग काय कॅटरेजचे वाले का सांगितलं नसतं का. हा स्वयंपाक म्हणलं आम्ही उतरा देऊन दिला असता. पण ते म्हणलं रिवाज असते ना माय स्वयंपाकाले घर सांगायचं. हा त्याच्यानं मग तुम्हीच तर फुगले असता. आमचं घर स्वयंपाकाला सांगितलं नाही. हा म्हणून म्हणलं मी हे घरी केला स्वयंपाक. मोठी मानदान देणारी सांगू लागली तर काही जाऊ दे ना जरा मुखी बसत ना बाबा. हा कुठे म्हणलं तुला सारखं जावं तू नाही सूत्राचे. हा म्हणलं कुठे नको भांडण करत जाऊ ना जरा पाहतो ना म्हणलं. कार्यक्रम कोणता काय म्हणलं तुला काय चालू आहे. अहो हातापेक्षा म्हणलं तोंड चालू लागली तू. म्हणलं सांग किती झोळाच्या लायकीची आहे तू. हा अहो मी म्हणतो तू फक्त कणिक चुरून दे ना. हा शिल्लकची बोलू काय लागली तू. हा तुला काम करायचं. त्यापेक्षा म्हणलं ते गंगाबाई किती मोठी आहे किती मोठी आहे म्हणलं. हा अगावची म्हणलं भादर करू नको ना. करावं बाबा कणिक चुरू लागली म्हणलं. हा भांडणाची काय काढली होतो आम्हा बिनकामी. सुधीरात जाणं म्हणलं जराशी. कुठे सारखीच आहे का? कुठे ना म्हणलं कुठंच नाही पचत का वा. जाऊ द्या बाई किरकिर नका लावू बाबा. घरी किरकिर म्हणलं नाही इथं तुमची किरकिर ऐका लागतं का माय. हा कुठंच म्हणलं सुख नाही. करा ना माय स्वयंपाक मुकड्यानं. तिकडे म्हणलं एवढे मोठे लोक जेवायचे आहेत आपल्या भरोशावर. मला पोयाच नाही केला तर मग काय गोटे खातीन का. गोटे खातीन का वा. हा अहो तोंड चालवल्यापेक्षा म्हणलं हात चालवा ना म्हणलं. आता माय हो बाई माणसं येण म्हणलं आता पोयाचे डाले नाही आले. हो रपरा बाई म्हणलं पोया करून ठेवा. माणसं येईपर्यंत म्हणलं 3 डाले तर झालं पाहिजे माय. हा 2 डाल्यात म्हणलं काय उच जाणार आहे. 2-3 पंक्तात तर म्हणलं हे भात खाऊन टाकते तू. भातच खाऊन टाकतेत ना. अहो पुरं गाव आहे ना जेवाले. गाव आहे ना म्हणलं. इमलाबाई तेवढं म्हणलं ते पाण्याचा गळवा द्या बरं इकडं. कणकीत म्हणलं पाणी कमी झालं बाबा जरा निबड झाली म्हणलं कणिक असंच पाहिजे होती माय. बापा हे पातळी बाटी म्हणलं किती कशा का लागते बा माय. लय शका लागते बापा. हे म्हणलं 8 हेपा पुरतच नाही ना. पुऱ्या गावाचं म्हणलं मटण तर भाकरी पाहिजे होतं. रप थापल्यान बस काढलं की खाल्लं असं होतं ना. म्हणजे भिजवलं की निजवलं असं काम राहतं बाटे मस्त भाकरीचं. हे पातळी बाटे बाबा एकदम बारीक लाटा आणि त्याच्यावर समजा एकावर 100 कान हे ते पुऱ्या सराड्यानं माझे हात दुखून जातात बाबा. त्या माणसाला काय म्हणलं फुकाचं खाले. हा यायचं का हाडाला चोट आहे का. अहो शकुंतले काय करतं. अहो नवस तसा होता म्हणलं मटण आणि पातळी बाटीचा. त्याच्यानं म्हणलं हे पातळी बाटी करायचं काम पडलं माय. आता कॅटरेजवरच्या बायाला म्हणलं पातळी बाटी जमली असती का. अहो त्याच्यानं म्हणलं स्वयंपाक घरीच ठेवला ना. हा म्हणून तर म्हणलं तुम्हाला स्वयंपाक सांगितलं माय. हा म्हणजे यासाठी मला जातीच्याच माणसं पाहिजे ना. कोणाला म्हणलं बनवता येते का. मटणाची भाजी म्हणलं हे पहा कोणता आचारी बनवून देईल पण पातळी बाटी बनवते का मला सांग ना तू. आता येले म्हणलं गहू चांगले पाहिजे कणिक म्हणलं असं भिजवा लागते. हे तर म्हणलं असं निकालच पाहिजे ना. चांगले म्हणलं मया पाहिजे ना कणकीले. तेव्हा कुठं म्हणलं ते पातळी बाटी लांबते बिचारे. नाही तर म्हणलं या आपलं कॅटरेज वाल्यानं म्हणलं हे पहा निकाल स्वयंपाक माती घातला असता आपला. हा पुऱ्या गावानं म्हणलं को केलं असतं आपल्यावर. काय म्हणता बाया हो. म्हणलं पोळ्या टाकून झाल्याच नाही का. कांद्या गोष्टीच करू लागल्या. हा तिकडे म्हणलं आमची भाजी होऊन बसली ना.
भाजी म्हणलं थंडी येऊ लागली तरी म्हणलं तुमचा पोया व्हायचा आहे म्हणजे काय पंक्ता का 10 वाजता बसवता का म्हणलं असं म्हणतो 7 वाजता आहे बा आपला टाइम तर म्हणलं 7 वाजेपर्यंत 3 डाले बसवले पाहिजे मग तुमचं जसं समजा करणं चालू राहील तसं त्याच्या म्हणलं पंक्ता बसवता येते का नाही काय म्हणता बापा कमाल आहे बाबा माणसाची अबा उत्तम भाऊजी म्हणलं हे स्वयंपाक व्हाय ना हे का हो म्हणलं की धू होत असते का हा इथं म्हणलं करा लागते ना गॅस पैसे म्हणलं हे पा इकडं शका लागते तेव्हा कुठं म्हणलं ते पोळ्या बनते ना काका मशीन आहे का म्हणलं हा मशीन आहे का जिता जीव आहे ना जरास म्हणलं लाटणं हे ते कणिक चुरणं म्हणलं अरे मग हात गहून येतं ना म्हणलं हात दुखतेत ना तुम्हाला काय खाले फुकटा माणसायले हा जराशी म्हणलं भाजी केली का नाही इथलं त्यातनी सराडा फिरवला का नाही इथलं का तुम्ही थकले का लगे थकले का म्हणलं जराशी म्हणलं एखादी पातळी पाटी लाटून पहा ना मग समजते म्हणलं तुम्हाला आता काय सांगू वहिनी घरी तर म्हणलं मलाच करायला लागते बाबा कायची खुसरू खुसरू आहे उत्तम भाऊजी काय म्हणता बाबा का मला शिवाय जीवात नाही देऊ लागलं म्हणलं मनातलं मनात अरे काय करता म्हणलं वहिनी शिव्या देऊन माली बायको म्हणलं हे बा म्हणलं वेळेवर जीव घालते ना हा त्याच्यानं म्हणलं आता आम्हाला काही म्हणलं करता येत नाही नाही उपाशीच असताना तुम्ही जेवतच नसता असं आज सकाळची गोळी घेतली नाही वाटते तो आम्हाला नाही म्हणलं गोळ्या चालू तुमच्याच खानदानाला गोळ्या चालू व्हायता हा निकाल खानदान ने आलाय भाऊ तुळची सकाळी मला स्वयंपाक करून नाही बिना खो 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 चालूच राहते याच्या घरात बापा कायच करा माय हा जरासं म्हणलं सुद्धा घर नाही भेटलं बापा अहो मी होय म्हणून नांदू लागली म्हणलं हा एखादी हे बा नांदत नव्हती का पुरी मुकी बस नवा करणं स्वयंपाक करणं मुका ना नीरा भांडत राहते हो सुडचे माणसं तिकडे जेवायचे आहेत आणि म्हणलं इथं तुम्ही किलकिल करू लागल्या कलकर स्वयंपाक मुकड्या ना बहीण आला का इचिन बाबा असं म्हणजे बंडू पाटला घेऊन आला मग नाही चला बरं केलं हा अरे काय राजा बंडू पाटील हा तुमची म्हणलं कवाची वाट पाहू लागलो राजा आता येसान मग येसान म्हणलं कुठे जाऊन बसले होते हो तुम्ही अरे काही नाही उत्तमराव म्हणलं जरा वावरात गेलतो ते संग म्हणलं आपला हे होते ना ते लक्ष आहे म्हणलं आणखी एक जण आहे तर म्हणलं ते आणखी याच आहे एका तर आले तर तू काही बी अरे काय राजा लक्ष्मण राव म्हणलं कवाच राजा तुम्हाला पाहू लागलो भाजीत म्हणलं मसाला गिसाला किती टाकायचा काय हे म्हणलं राजा कोणीच नाही सांगत आहे तुमच्याशिवाय म्हणलं ताल नाही बसत ना राजा आता पहा बरं आजची भाजी म्हणलं तुमच्याशिवाय बनवायचं काम पडलं ना आता तर म्हणलं भाजी बयकली ते पा निकाल म्हणलं गावातले लोक तुम्हाला बोलतील बरं काय राजा तुम्ही खरं हे पा म्हणजे अरे कार्यक्रम म्हणजे आपल्या घरचा होता ना राजा बबल्या का म्हणलं का दुसरा माणूस आहे का हो हा सांगा बरं मला तुम्ही लक्ष्मण राव हा असं नसते करत ना बाबा घरच्या सारखं म्हणून चाला लागते अरे उत्तमराव काय सांगू तुम्हाला या दोघांना म्हणलं भोसूरच्यानं झिपऱ्यानं शंकरानं म्हणलं बा बंडू पाटलाच्या घरी आमंत्रण दिलंच नाही ना आता ते मॅच सांगितलं होतं म्हणा की तुम्ही सांगू नका म्हणून कम का बा इतक्या मोठ्या माणसाला हे समजा आमंत्रण द्यायचं आहे तर मग आता लेकरा बाकराच्या हातून देता का लेकरा बाकराच्या हातून देता का म्हणलं म्हणलं मीच जातो बा पण जरा बाहेर जायचं काम पडलं मला त्याच्यानं जरा म्हणलं माझं लक्ष उतरलं ना आणि जसा इथं आलो म्हणलं राजा बा बंडू पाटील म्हणलं दिसलाच नाही दिसला नाही म्हणलं मग मला छक्के पंजे हरले ना एवढं पाहिलं म्हणलं मी बंडू पाटला लेपा पुऱ्या गावात नाही हा बंडू पाटील मला कुठे सापडले वावरा आणि काय करू लागले होते हा शिप लावू लागले होते सांगा म्हणलं काय करावं लागलं म्हणलं बंडू पाटील अहो तुमच्या घरचा होईना बाबा कार्यक्रम म्हणलं भुलले का अरे ती हा मायाची खटखट बंडू पाटील अरे काय माणसं व्हा का कोण व्हा राजा तुम्ही म्हणलं प्रतिष्ठित माणूस राजा तुम्ही गावाचे तुम्हीच जर म्हणलं नसलेला कोणता कार्यक्रम म्हणलं पार पडणार आहे का तुमच्याशिवाय म्हणलं नाही होत ना सांगाले सौराले म्हणलं म्हणजे एखादा मुरुदी माणूस पाहिजे असते ना बापा का आता का मुरुदी माणसं का नव्हते का म्हणलं हिम्मतराव आहे तिकून नाही म्हणलं ते मारता गेलता हे निघालत जण आहेत ना गणपतराव आहे आता तुम्ही हा ना म्हणलं आपले मामा आहेत त्याच्या म्हणलं आता म्हणजे झालं कसं की समजा आता हे ना काही मला समजा सांगितलं नाही आता मला काय वाटलं इची बा म्हणजे न जाणे बा मारताना सांगितलं बा म्हणजे मला घर जमत नसन बा त्याच्यानं म्हणलं मी वावरात गेलतो ना म्हणून मी वावरात गेलतो म्हणजे घरी बा कोणाला दिसायचं नाही आपण म्हणलं आपलं मुकाळ्यानं वावरात चाललं जायचं त्याच्यानं म्हणलं मी तिकडे गेलो होतो हो म्हणून मी आज नव्हतो नाही तुम्हाला तर माहित राजा मला का बलवा लागते का बरं जाऊ द्या आले ना तुम्ही चला विषय मिळून नाही आता हो नाही तर काय तर जाऊ द्या ना बरं म्हणलं नाही हो उत्तमला ते म्हणलं पोया गिया झाल्या का नाही म्हणलं तिकडे राजा एखादी चक्कर किक्कर म्हणलं मारून ते यायला लागत होतं राजा हा बाया म्हणलं निरा गोष्टी झेपलत बसायच्या हा राजा म्हणलं पोया करायच्या नाही आपलं हे हिम्मतराव म्हणलं उत्तमराव गेलतं ना तिकडं दोघं म्हणलं आले तर पाहून तर म्हणलं 2 डाले पोळ्या झाल्या होत्या त्याला सांगितलं बा अर्ध्या घंट्यात एखादा डाला बनवा बा म्हणजे कसं आहे 2-3 पंक्ता समजा उलटून जाते ना असं आता 3 डाल्यात म्हणलं 2-3 पंक्ता होत नाही का डाल्या का कमी पोया बसला का म्हणलं डाल्यात नाही असं आणि ते समजा डाले खतम होईपर्यंत पोया बनत राहते असं म्हणजे आपण पंक्ता बसून देऊ शकतो ना मग हो जास्त लांबवाले पुरत नाही म्हणजे कसं आहे की समजा पुरी रात नाही निघली पाहिजे ना एक तर म्हणलं स्वयंपाक करा आणि देवा हे तर म्हणलं लय टाइम लागते होते टायमाचं काय टाइम लागतच असते आता घरचा कार्यक्रम म्हणल्यावर तर असं म्हणलं आता चांगलं करावं लागेल ना देवाची म्हणलं पूजा पाती निवद गिवत हे तर म्हणलं निकालच काढा लागत असते बरं बायाला म्हणलं निवद काढा तर सांगितलं का नाही
नाही तर काय तर राजा सांगितलं नाही तर काय हे गोष्टी मला भुलाच्या आहेत का बाबा म्हणलं बायला थोडी म्हणलं एवढं सुतर असते काही हा त्याला काय म्हणलं रबर ते पोया थापून देते ना म्हणते ना घ्या अजून निवत कसा काढा लागते काय काढा लागतं म्हणलं हे निकाल सांगून आलो ना मी हा म्हणलं 5 निवद करायचे आणि म्हणलं दिवे 7 करायचे हो काऊन का म्हणलं दिवे 2 दिवे म्हणलं बाहेर ठेवत असते म्हणलं खंडोबाचे ते समजा म्हणलं एक आपला काहीच असते बा हा आणि निवद म्हणलं 5च करायचे बा हा तर ठीक आहे म्हणे बाया काढतो म्हणे आरती गिरती बी काढून ठेवतो म्हणे ना असं तर त्याला म्हणलं निकालात आलो मी सांगून काही सांगायचं बाकीच नाही ठेवलं म्हणलं नाही ना बा बरं झालं ना ते आणखी मग त्याच्यात अर्धा घंटा केला असताना त्याच्यानं मला हे पा म्हणून तर तुमच्या दोघाले पाठवलं म्हणजे जेले समजते त्यालाच पाठवा लागेल ना जेले काही गांजरा माहित नाही त्याला पाठवून काही फायदा आहे का असं म्हणणं आहे बा मला आता समजा हे कापाकोबीचे जे काम आहे हे कसं आता आम्ही फटाफट करू शकतो आपल्याला म्हणलं त्या भाजीतलं काही माहित नाही ना मग आपण कापकोपे करू शकत नाही का कापकुप तर करू शकतो का नाही असं आहे ना म्हणजे जेले जे काम जमते त्याला तेच काम द्यायचं बा बरं पबन्या मी काय म्हणतो टाइमपास करायला पुरत नाही म्हणलं रपरप हे बा म्हणलं पोया घेऊन या पंक्ता म्हणलं बसून द्या बरं आणखी हे बा मग भारी जाईल म्हणलं हो आणि संध्याकाळचं म्हणलं लाईट लावा हे ते म्हणजे लय मोठा ताप असतं ना ते एवढी मोठी पोती करायला पुरते का लेका पबन्या म्हणलं ते चटया कुठे ठेवला तुम्ही आत्राच्या आतरून घ्या म्हणलं रपरप हे बा पात्र टाकून द्या प्रत्येकाचे म्हणलं असे पात्र सजून द्यायचे आणि बस म्हणलं जेवण करायला बसून द्यायचं विषय खतम करून टाकू ना आणि भांडे घासणं हे ते मग लय टाइम होतं ना एवढं मोठं सामान सुमान घरी न्यायचं आहे घरी न्या लावा समजा उरलेली भाजी गिजी हे ते वाटून द्या म्हणजे असं लय चालतं ना त्याच्यानं म्हणू लागलो म्हणलं नाही हो ना बरोबर आहे तुमचं बरं नाही हो म्हणलं उत्तम ना ते दारूच्या म्हणलं फेट्या आणलेल्या आहेत जरा म्हणलं ते नाईंटा फाईंटा मारून घ्या आणि म्हणजे जेव्हाच्या आधी बरं राहते ना ते हा आणखी म्हणसान बा मग बबनन दारू नाही पाजली बा मोठं खाऊ घातलं फक्त दारूच नाही पाजली असं वाहतो ना ते पुऱ्या गावात मला मारल्यात ना मला बोंबल छान बहीण दारूचा बंदोबस्त लावला का अबे काही सांगतले का मग आतापर्यंत का मला 2-2 पॅक मारले असते ना आम्ही आयले का माणूस आहे हे तले का जाय आण बरं पहिले फेटा घेऊन ये अरे काय माणसं हाले का तुम्ही मला वाटलं बा आता देवाचं आहे तर म्हणलं कोणाला म्हणाव नाही बा आणि म्हणलं आपण हे प्याव नाही हे तर राजा म्हणलं सांगा आतापर्यंत तर म्हणलं हे बाय काम राजा पुरे उलटे पडले असते राजा अरे दारूत म्हणलं जास्त काम होते ना काय राजा तुम्ही माणसं हा खरं तुम्हाला म्हणलं हे बा काही शिक्षण बा अरे पिकले पण शिकले नाही तुम्ही पहा मग बरं बा पहिले फेट्या आणतो म्हणलं मी एक 90 मारून द्या निकाल ना चला बसलं बा एक डावच्या पंक्ता हो नाही तर काय तर राजा ते म्हणलं आपलं पंक्ता जर म्हणलं बसवल्या असत्या तर ते म्हणलं लय भारी केलं असतं हे बरं एक ताट आणि मला 4-5 जण बसून द्यायचं भाऊ का तिकडं म्हणजे हो जास्त वाळाचं कामच नाही ना एक डाव मस्त वाळून द्यायचं आणि बस आपापलं म्हणलं खात राहायचं जास्त वाळण करायचं काम नाही म्हणलं आणि पंक्ता उठतेत लवकर हो हे तर काही पुरते राजा अरे बबन दादा पाण्याच्या कॅना गिना कुठे ठेवला म्हणलं हे पाणी गिने तर वाळा लागन कॅना नाही बरोबर म्हणलं पाणी नाही जाग्यावर काय राहते म्हणलं गिलास कुठे ठेवले का माहित काय तर वाळणं करा म्हणते बा कसं वाळणं करा होतं काय हे बा सुचू नाही लागलं म्हणलं हो पाहिजो निकाल मला विचारजो स्वतःच लेका डोकसं नको लावतो लेका बाय हाड तू राजा लेकाच्या तुला माहित ना का कॅना कुठं आहे तो अब तिकूनच म्हणलं बा गुंड भरून घेऊन यायचे त्यानं फॅन आणायला पुढचं का इकडे बाय हाड लेका हो जा म्हणलं गुंड भरून घेऊन या तिकून बर ठीक आहे ना बबन भाजी भल्ली जाण्याला जमली का अबे का भाजी वेळा का का बावा मस्त मानला राजा हिम्मत रावले बा आणि म्हणलं सदू पडलाले या दोघांच्या हातची भाजी का बनते ना मजाक नाही बा बरेच दिवस झाले म्हणले बा याच्या हातची भाजी खाल्ली नव्हती ना मस्त आहे बा एकच नंबर म्हणलं फक्त आहे बा जराशी म्हणलं चटणी कमी झाली बाबू हो जराशी का म्हणलं तिखट असती ना मजा आली असती एकच नंबर बरोबर आहे तिखट आता मला हे बाकीच्या मनाने भाजी करायला लागेल ना आता म्हणलं कोणी तिखट खाते कोणी खात नाही यात म्हणलं अर्धे जास्त लोक म्हणलं खर्रे खाणारे आहेत ते काय म्हणलं जरा विचार करावा लागते नाही तर हे भाजी म्हणलं वाया जाते ना ते म्हणलं चटणी कळलेली आहे तुमच्यासाठी ते घ्या म्हणलं तुमच्या भाजीत नाही आणि चलल्या फुरके मारणं घ्या निरा गोष्टीच नका करू म्हणलं जेवण नाही करता बहीण उत्तम शांती आली का रे शांती स्वयंपाक करायला नव्हती राजा आणि म्हणलं जेवायच्या टायमाला भल्ली आली भाऊ सोडची अरे स्वयंपाक करायचं म्हणलं भोकावड येते ना तिच्या आम्हाला माहित नाही का कोणाच्या घरी म्हणलं स्वयंपाक करायला जाते का ते घरी जेवायलाच राहायचं म्हणलं माय गंगाबाई आली व तुमची मैत्रीण म्हणलं शांती हो पाहिजे तिला जीव घालला माय नाही तर बस सीमे थुतर फोडीन म्हणलं मुकाड्यानं जेवायचं काम करणं काऊन म्हणलं मार खायचं काम करू लागली व तुले माहित आहे का मी कुठे गेलती तर दवाखान्यात गेलती म्हणलं मी माझी तब्येत नाही ना बरोबर मला म्हणलं टायफॉइड झाला होता ना त्याच्यावर म्हणलं मला 3 सलाईन घ्यायचे होते तर आता सलाईन म्हणलं 3रं होतं तर म्हणलं दवाखान्यात म्हणलं जाऊ नाही का तुमच्याच मागं लागता का तुमच्याच मागं लागाव का म्हणलं भल्ला इतका बाया हवा तुम्ही माघारी म्हणलं मला धुना धू लागला तुम्ही तुम्हाला काय काम आहे तुम्हाला काय काम आहे म्हणलं अहो चोर तर चोर वरून शिरजोर आहे म्हणलं एवढी तर मुजर आहे व शांती अहो शांतील तर म्हणलं बा जेवायला सांगायला पुरत नाही माय पण काय बापा आता म्हणलं या तुंगाच्यानं म्हणलं सांगा लागते तिले नाही काय बा माझ्या घरचा का म्हणलं कार्यक्रम असताना नाच तिला जेवायला नसतं सांगितलं मागे स्वयंपाक करायला नको बापा आणि मला जेवायलाही नको
बबन जरा कांदा लिंबू जरा म्हणलं घ्या लावणार राजा. एवढं मोठं म्हणलं आपण काकड्या लिंबू कांदा म्हणलं एवढा सलाद आणला ते का फेकून द्यायचा का म्हणलं का बैलाला लावता का हा बैलाला लावता का म्हणलं. अबे सांगायला का तिला ते शंकर आले म्हणलं झिपऱ्याले काय लेकर होय का कोण आहे मायाची कटकट काम आहेत बाबा. आणि हे बाकीचे माणसं कुठे आहे म्हणलं उठलेच नाही का पिऊन म्हणलं उठलेच नाहीत का हा जाणं ते अन्न बोलवून जरा असं ये ना म्हणा जेवण करायला हा का काय रात घालता काय रात घालता का म्हणलं. काय करता मास्तर 2 खेप लावलं ते आता कायचे उठतेत ते दारू खतम होईपर्यंत आता कायचे उठतेत म्हणलं हा. तरी तर म्हणलंय बा एकदा मी गेलो म्हणलं ना आपलं येईली पाटील होतं ना हा सुलेमान धौली पाटील होत ना तरी नाही आलेत ना ते काय करता मग हा. आता म्हणलं एक काम करा तुम्ही हे बा म्हणलं पिचं खाऊन घ्या यासाठी म्हणलं म्हणजे खेळ खार माल मला ठेवून द्या आणि 2 बालट्या म्हणलं मटण घालून ठेवजा काऊन का म्हणलं हे जाय ना आता वाळण करी यायचं म्हणलं जेवण झाले पाहिजे बरोबर काऊन का मालक नावानं बोंबलाचे मग ते बापने होतं ना का जेवण का भल्ले लागला करता येईल का काही खाल्ला नाही का मटण राजा. रात दिवस म्हणलं आपलं हेच खाणं आहे ना हा. याची का आपल्याला का लई नवई आहे का आणि असे किती आहे म्हणलं वाळण करणारे 7-8 लेकराले का एका बाल्टीतले का उलटे पडते तर बरं मी काय म्हणतो बापण्या मला म्हणलं तिथं डबा आहे ठेवून डब्यात म्हणलं जराशी भाजी भरतो बरं पिसं म्हणलं जरा जास्त टाकतो हो जरासं म्हणलं रसा जे आहे ना त्यासाठी म्हणलं अलग डबा आणला म्या 2 डबे फुल भरतो म्हणलं. अरे पहिले जेवण करा हो सदू पाटील. मटण का पाहून चाललं का म्हणलं बाबा आताच म्हणता की मटणाची नवाई नाही डबे भरणं लावले का म्हणलं. बरं आहे बा तुमचं काम वा रे वा. माणूस किती मोठा झाला तरी बा मटणा पुढे झुकतेच म्हणलं आणि झुकाच लागते म्हणलं मटणा पुढे. काऊन घरी खात नसता का म्हणलं हे आणखी बा म्हणलं पुरं गाव जेवाचं आहे ना उरल्यावर म्हणलं काही वाटत नाही डबा फबा नेला तर. दुखलं वाटते तुमच्या पोटात नाही झालं सही नाही हा म्हणलं तुमचं ध्यान जेवणात आहे का तुमचं मला निकाल ध्यान मावर आहे वाटते. अरे जेवा रे बा जेवण करा म्हणलंय बा किरकिर लावू नका. भाजी करता म्हणलं लय किरकिर ऐकली तुमची. आता जेवताना तरी म्हणलंय बा 2 घास म्हणलं सुकाचे खाऊ द्या ना हा. टिपीर म्हणलं चालूच आहे तुमची. तसं हे पहा जेवण करताना म्हणलं बोललं नाही पाहिजे बा एवढं समजते म्हणलं आपल्याला. निकाल राजा म्हणलं सुज्ञ माणसं आहे जेवण करताना कचर म्हणलं तुमची चालू आहे राजा. नळल्यात का म्हणलं घास वाटकला ना ते बा जागेवर जीव जाते म्हणलं हो जागेवरच जीव जाते ना. मग सांगा आता जेवण करावं का म्हणलं मयात करावं हा असं. अरे उत्तमराव भाजी किती घ्यायला लागते का भाजीचा बालटा पाठवू का. राजा पहिले हेच खाऊ दे ना एवढं मोठं म्हणलं डाल्यासारखं राजा वाढवून दिलं मला एवढा पिस तर म्हणलं पहिले हेच खाऊ दे ना. लिंबू पिळी का चालू आहे ना थांब ना जरासा हे खतम झालं म्हणलं काही वाटत नाही. आता वाया जाण्यात काही मजा आहे का म्हणजे माय म्हणणं आहे बा वाया नाही गेलं पाहिजे ना वाया जाऊन काय करतो. फक्त सांगा म्हणलं भाजी गिजी कोणाला पोया गिया म्हणलं हो रस्सा किस्सा म्हणलं अलग लागला तर फक्त सांगता हो म्हणलं लगेच माणसं पाठवतो. आणि आता तिकडचे माणसं म्हणलं काही आणखी बलवायचे आहे दारू प्यायला बसले आता तेले बलवा लागेल ना जेवाले ते तसेच राहते म्हणलं दारू पण लूट व्हायचे झोपून राहत तिथंच. अरे होईशीन बाबने जरा तिकडे जाऊन पाय बरं हा येलेलं का अकला नाही तर म्हणलं कार्यक्रम कोणता राजा आणि हे पा काय करू लागले तर हे पा म्हणजे का जिंदगी जे ना दारू पिली का नाही पिली यायचं यायला माहित बाबा. मटन म्हणलं घे पा यायला सुचतच नाही म्हणलं हो मर करतात ना दारू प्यायले मर करते तो. जाऊ द्या मारोतराव पिऊ द्या आपण का नेहमीच पाचतो का हा. आता एखाद्या बारीनं म्हणलं चानस येते ते हा. आता म्हणलं सर्वाची शांती करायला लागेल ना म्हणलं सर्वाची. बरं चला त्याला बोलावतो म्हणलं मी हो येतो त्याला बोलावून बाज. हो रे भाऊ मारुती जा ये तू लवकर ये म्हणलं आणि घेऊन घ्या तुम्ही लवकर. झालं बा पोटभर जेवण झालं रे बापा रे. आता बस आता जात नाही म्हणलं आता घासही नाही जात. बंडू पाटील घ्या ना बाबा तुम्ही तर म्हणे मी जेवायला येत नाही बाबा आले गरम बोलत जा म्हणलं तुम्ही वावरात नाही. आणि आता काय म्हणते ना नळल्या लोक खाल्लं तुम्ही तर हा पाहिजे म्हणलं उलट्या करता नाही तर डबा गिबा म्हणलं घरी नाही लागते का. काय का लक्ष माणूस आहे का अबे ते आता रागात मत बोललो राजा मी आता बघण्या का म्हणलं का खराब माणूस आहे का आणि समजा आता त्यातनी त्याची काही गलती नव्हती ना नाही तर म्हणलं मी येतच नव्हतं बे हो हा तसं आपलं काम लय गरम आहे म्हणलं. बरं जाऊ द्या आता जेवले ना तुम्ही जाऊ द्या म्हणलं आता हा झालं गेलं ते भुलून जा आता. मग भुलाच लागत असते ते अशा गोष्टी का ध्यानात ठेवायचं होय का राजा हा गावात राहा लागतं ना राजा तोंड पडते ना म्हणलं. काय म्हणता बंडू पाटील म्हणलं कालची भाजी कशी झाली होती भाजी जमली होती का नव्हती म्हणलं हा तुम्ही तर भल्ले जेवले बघा किलो का पोट जरा डांबरून आहे राजा आता बी. अरे ती हा बहीण राजा बंडू पाटलाची भाजी तर आता आवाज मारून राहिली हो. अरे खाऊ ना भाजी जरा जास्तच वरपली वाटते का हा रस्ता जरा जास्त भिडवला असेल म्हणलं. हे तर राजा काय पोट खराब झाला वाटतं. अरे लिमिट असते ना राजा जेवाची आता एवढा रस्ता पित असते का राजा काय खाणं होय का काय म्हणलं राजा हो तुमचं. अरे उत्तम बाबा आता या बंडू पाटलाचं नाव काय खराब करतोय बा निकालाच माणसं आहे बा चांगले रताळून जेवलेत ना चांगले दाबून जेवलेत ना. अरे माले पोट म्हणलं काल जरा हे करे ना असं डांबारल्यासारखं करे ना खाऊन का म्हणजे जेवण चांगलं गच्ची लोक केलं ना आम्ही.
माय बहीण भाजी गिजी म्हणलं पण आहे बा भल्ली चोपट्याची केली होती का मानलं बा सतू पाटलाले म्हणलं आपल्या त्या हिंमत रावले मायची खटखट राजा काय मसाले कोणकोणते मसाले होते बावा बस म्हणलं का हे तर म्हणलं ना भाजीत काहीच टाकलं नाही ना आणि जेव्हा म्हणलं भाजी खाल्ली बाबू पहिला घात जो केला म्हणलं मस्त का वा म्हणलं येले म्हणते रे बाबा भाजी आतापर्यंत म्हणलं का आपण मटण खाल्लंच नाही म्हणलं मटण नाही ते म्हणलं खाकस गिकस समजा सावित्रीचं फुल हे ते म्हणजे लय होतं ना हा? म्हणजे हे स्पेशल केलतेत ना मसाल्यासाठी आता पुरं गाव जो घालायचं म्हणल्यावर आता मग ते भाजी कशी करायला लागल ना जराशाला म्हणलं पाहिजे येतं का तर म्या म्हणलं बबण्याला तेच सांगितलं होतं म्हणलं पाय बाबू हा भाजी जर म्हणलं बनवायची असेल तर म्हणलं हे पा भाजी निकाल म्हणलं उतरते मसाल्यावर आणि बोकळा म्हणलं जरा रट पाहिजे म्हणलं हा कवळा बोकळा जर म्हणलं कापशीन तू तर म्हणलं त्यातही मजा नाही येत ना त्यातही मजा नाही येत काऊन का म्हणलं गाव ना ठेवायचं त्यापेक्षा म्हणलं हे बा 2 पैसे शिल्लक जाऊ दे पण मला पुऱ्या गावानं नाव घेतलं पाहिजे अशी भाजी कर म्हणलं तू आणि हो बबन्या याच्यानंतर काय बा लक्षात ठेव म्हणलं तो घरी कोणता कार्यक्रम राव तर म्हणलं मोठ्या माणसाला आमंत्रण द्यायचं जे काम आहे तर हे म्हणलं का लहान लेकराकडे नको सांगत जाऊ ना स्वतः जायचं नाही तर मग चांगले माणसं पाठवायचे म्हणलं 100-200 गेले तर चालतं ना मी एखाद्याला का मानायला सांगून द्यायचं हा माली लेखा पुऱ्या गावात आमंत्रण देऊन देतं ना असं असते ते निकाल जर म्हणलं का मग लेकराच्या भरोसा पाहिजे तर म्हणलं असं ना कसा ताल बसणार आहे हा आता एक ते समजा बंडू पाटील समजदार माणूस आहे म्हणून समजा बरं आहे नाही तर मग केवढे आलती सांग बरं तू केवढे आलती तर नाही तसं काही नाही म्हणा आता समजा त्यात आपलं बबनरावचीच काय चूक आहे आता लेकरं भोसूडचे म्हणजे नालायक निघाले त्याला आता समजा काय करता येतं म्हणा आता त्याला थोडी वाटलं बाकी आता बंडू पाटलाच्या घरी पाहिजे आमंत्रण नाही दिलं पाहिजे म्हणून त्यात समजा ते लेकरं नालायक आहेत पण समजा असं की लेकरावर समजा आपल्याला जास्त भरोसा नाही करता येत बा कालचा विषय होय म्हणलं पहा त्यानं आमच्या दोघा तिघाले आमंत्रण सांगितलं ना आणि बंडू पाटील मला शेजी होता ना उभा तर म्हणलं बंडू पाटलाले हो नाही का चू नाही म्हणलं लेका नाही तर मला विचार केला म्हणलं बंडू पाटलाला काऊन नाही सांगितलं बा आता मला असं वाटलं बा की बंडू पाटलाला मला येणं आधीच घरी जाऊन सांगितलं असं बा एक म्हणजे आपण असा विचार करतो ना म्हणजे गावातला एवढा मोठा माणूस बा आता मला त्याला आपल्या समोर सांगू नाही लागले तर म्हणलं बा त्याला आधी सांगितलं असं समजा आम्ही एक असा विचार केला मग काय म्हणजे 1-1.5 घंटा म्हणलं पाहिजे होतं काय तर म्हणजे बंडू पाटलाला आमंत्रणच नाही बा आम्हाला माहित पडलं मग असं पण लेकरं धरणीत नाही होते ते शंकर यान म्हणलं झिपरे बा दोघं काहीच कमी नाही बा नीला सांगितलं कामाचे आहे ते हो आता काल म्हणलं तेले पाणी आणायचं सांगितलं होतं 2 गुंड म्हणलं भरून आणले का त्यानं हा अरे बा आखरी म्हणलं मला जायचं काम पडलं ना मी स्वतः पाणी आणलं म्हणलं हा न जेवता आणलं बा म्हणजे जेवायला बसावं रे बा म्हणलं चला बा पहिले आता म्हणलं 2 गुंड घेऊन येऊ आणि म्हणलं मग जेवण करता येते काऊन का हे तर गायब चालतेत ना हे बस पिले असन आणि आपल्या समोर पितेत का ते हा अरे बा आपल्या लपून पिले असन येणे म्हणले बा पहिले 2 शिशा काढून ठेवले असन ना नाही काढले असन बा काऊन का मला त्याचं बोलणं समजे ना तर असं म्हणलं त्याची जीभ जरा जड झालती ना जरा भारीच झालती ना जीभ हा कुकडे बोलत जाय ना हा जेवताना म्हणलं हे पहा म्हणजे अबेन तू बेन अरे तू रे म्हणलं का पिलं तर नाही रे बा हे हा पण 100% बा काल लागून होतेच म्हणलं ते जाऊ द्या पण कालचा कार्यक्रम निपटला का नाही बा लय सुद्धा झालं म्हणलं म्हणजे आता एवढा मोठा कार्यक्रम समजा सांभाळणं ते लोक जीव घालणं भांडे घासणं हे म्हणजे काय तोंडाची गोष्ट आहे का राजा पण जाऊ द्या बा म्हणलं म्हणजे असं शांततेत झाला कार्यक्रम भांडण नाही तंडण नाही म्हणलं कोणाचे नाही त्या बाबतीत मानलं म्हणा आपल्या गावाले म्हणजे चांगला सपोर्ट करतात बा म्हणजे बरं वाटलं म्हणलं असं वाटतं समजा आता किती मोठा कार्यक्रम जर असला तर आपल्या गावाच्या भरोशावर आपण करू शकतो बा असं म्हणलं आता एक भरोसा आला म्हणलं आपल्याला नाही हो ना तसं आपल्या गावात म्हणजे हे गोष्ट भल्ली चांगली आहे म्हणलं बाबड्या हा बाकी पण मस्त झालं बा जेवणही चांगलं झालं आणि पूजाही मस्त झाली ना नाही पूजा म्हणलं आपण राजा 1 नंबर केली ना म्हणजे सर्व शांतता झाली ना हो झालं म्हणा जाऊ द्या आता मस्त झालं नाही चला बरं घराकडे माझा चला आपापली कामं करावं म्हणलं आता